सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील आपण या ठिकाणी पाहतो की पाचव्या सामन्याला सुरुवात होते. स्नेहसागर वरांडे विपक्ष वर्धनायक गागोदे यांच्या मधोमध ही जुगलबंदी आपण पाहतोय. नाणेफेक जिंकले स्नेहसागर वरवणे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जिथे पाचारण केले ते वर्धनायक गागोदे संघाला फलंदाजीसाठी गागोदे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नितेश पाटील व त्याला साथ देईल ऋषिकेश. नितेश पाटील एक महत्वपूर्ण तगडा फलंदाज ज्यांना बेलवडे येते 14 चेंडू मध्ये अर्धशतक साजरं केलं होतं. तर अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. धन्यवाद नागले काका. तुमचं स्कोर बुक या ठिकाणी संपूर्ण पेंट पूर्व भागातील प्रत्येक खेळाडूचा स्टॅटिस्टिकल मास्टर त्यांचा या ठिकाणी जे गुण आहेत ते गुण सरांच्या डायरीमध्ये बुक आहेत. आणि प्रत्येक वेळी जसजसं मॅचेस पुढे जात आहेत जसजसं प्रत्येक संघातील खेळाडूचं या नितेश पाटील यांच्यासाठी क्लीन बॉल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट. नितेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हदरा डिशन. सिद्ध करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी घुटन फ्लेन स्पॉटवरचा चेंडू आपण पाहतोय की चपकन फुल स्पीड मध्ये या ठिकाणी चेंडूला या ठिकाणी खूप सारी गती दिली होती. ती गतीला या ठिकाणी बेट केलाय. नितेश पाटील याला चेंडू काही समजलं नाही. चेंडू जातो ट्रिपल चित. पहिला हदरा इथे बसला जाते वर्धनायक गागोदे संघाला. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कल्पेश याच्या माध्यमातून. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक जिथे पाबंदी आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या या ठिकाणी पाहतो की क्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर तैनात असेल तर स्वातंत्र्य असेल फलंदाजांना चौकार षटकार चेंडू या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर जर या ठिकाणी टेक्निकल फलंदाजी या ठिकाणी केली तर निश्चितच धावसंख्या या ठिकाणी घडू शकते. यावेळी हलका चेंडू पुश केला या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना आपण छोर बदललेत. एक धावेची भर पडली जाते. अकाउंट इथे ओपन केला जातो जिथे पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर येणारा नौका फलंदाज संदीप याने हलका चेंडू टचआउट पुश केलं. एक धावेनं संघाचे अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केला जातोय. सामना सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वर्धनायक गागोदे विपक्ष वरवणे यांच्या मधोमध टॉप 10 रँकिंग मधले हे दोन्ही संघ या ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले जात आहेत. कासमालचं मैदान एक सौंदर्य नृत्य या ठिकाणी आपण पाहतोय जिथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे कासमालचं मैदान. आणि या कासमालच्या मैदानामध्ये गावदेवी क्रिकेट क्लब बोरगाव व पेंट पूर्व विभाग क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आजच्या दिवसातील हा पाचवा सामना. अजूनही एक सामना बाकी असेल प्राथमिक फेरीतील जिथे कल्पेश इथे तयार होतात. क्या बात आहे. ब्लॉक पद्धतीचा चेंडू खेळून काढायचा होता. खोदून काढायचा प्रयत्न केला परंतु पॅटर्न चेंडूची मुलाखत तिथे घडत नाहीये. वारंवार आपण पाहतोय की गोलंदाज सकाळच्या सत्रापासून इथे मात्र हावी ठरतायत. पहिले षटक कल्पेश यानं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी गेले. वरवणे एक्सप्रेस याने पहिल्या चेंडूवरती नितेश पाटील याला माघारी धाडलंय आणि बॅकफुटवर टाकले ते वर्धनायक गागोदे संघाला. कल्पेश 10-12 बॉलांचा रनअप राईट मोर द विकेट. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जेलवरती येतील फलंदाज बाद. दुसरा हदरा या ठिकाणी फलंदाज ऋषिकेश. बॅक टू पॅव्हिलियन. दोन महत्वपूर्ण विकेट वर्धनायक गागोदे संघाचे माघारी धाडली आहेत. जिथे कौतुक करावं लागेल कल्पेश याचं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. नवीन फलंदाज रोशन नॉन स्ट्राईक वरती स्ट्राईक वरती आपण पाहतो संदीप. यावेळेस चेंडू हलक्या चेंडू पुश केला. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू रावल होतोय. लांब लेझर मध्ये रुपेश चेंडूवरती येतात. फेकी करतील. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी इरादा होता परंतु माघारी धाडले. सुरेख बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली.
संदीप यांच्याकडून जर ही धाव जर निश्चितच दोन्ही फलंदाज परतले असेल तर संदीप मात्र या ठिकाणी रनआउटचा एकाच वेळेस होऊ शकले असते, परंतु सुरेख बॉलिंग त्या ठिकाणी संदीप यांना रोशनी याला माघारी धाडलं की ही धाव होऊ शकत नाहीये. एक धावेनं या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना छोड बदललेत. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. धाव झाल्यात. पहिले षटक सुरू असताना 2 गडी बाद 2. कल्पेश पाटील वरवणे गावचा हा सुपुत्र अर्थातच एक सुरेख गोलंदाजी प्रत्येक संघासाठी आपलं 100% योगदान देण्याचं कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच घडते आणि गरज असते त्यावेळेस विकेटची आणि ती विकेट देण्याचं कार्य याच्या माध्यमातून नेहमीच करतं. यावेळेस हलक्या हातांचे फर्स्ट पुश केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण गोटी नेम होऊ शकतो. तर फेकी या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख झालं, परंतु फेकी करण्यात थोडस अयशस्वी पाहायला मिळालं. एकाच चेंडू आपण पाहिलं नितेश पाटील खूप सारं उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. पेन पूर्व क्रिकेटमध्ये असेल किंवा बाहेर पेन तालुक्याच्या बाहेर देखील त्याने नितेश पाटील यांना चांगली पद्धतीची फलंदाजी केली, परंतु आज मात्र या ठिकाणी असफल ठरले. पहिल्या चेंडूवरती बाद झाले ते कल्पेश याच्या. तदनंतर या ठिकाणी वर्धमान गागोते संघ धावांसाठी झुंजताना पाहायला मिळते. यावेळी दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिल्या चेंडूवरती झेल खेळण्याचा या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु संधी मात्र या ठिकाणी हुकली जाते. रुपेश दलवी याच्या पहिल्या चेंडूवरती हा झेल उडाला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. धाव मात्र एक मिळते या चेंडूवरती. रुपेश दलवी दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा सुरुवात. लेफ्ट मारा रोशने म्हणे हलका चेंडू त्याच्या पुश केलं. क्षेत्ररक्षक येथील शॉट ऑफ पॉइंट मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एका धावेनं दोन्ही फलंदाजांना छोड बदलले. एक धाव अर्जित केली जाते. धावा झाली आहेत त्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6. नितेश आणि ऋषिकेश तंबूमध्ये परतलेत. एकेरी दुहेरी धावेनं निश्चितच काही होणार नाही. जिथे वरवणे संघाचा विचार केला तर त्यांच्या समवेत खेळायचा असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. येस चौकार षटकार येणं अपेक्षित असेल. शॉर्ट पिच चेंडू खरपूस समाचार घेतलाय. क्या बात है. सरळ चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा रेषा पार. हा येतोय ब्रँडेड चौकार. डीजे रुपेश याला पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. या चौकारानं वर्धमान गागोते संघाची धावसंख्या झाली आहे 10. रुपेश पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जास्त प्रत्युत्तर द्यायचं होतं त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र रुपेश यानं चेंडू मध्ये परिवर्तन केलं. पॅटर्न चेंडूची मुलाखत इथे घडत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावफलक स्थिरावलाय ते 10 या धावेवरती. रुपेश पुन्हा एकदा छोटासा रनअप लेफ्ट मारा. यावेळेस क्या बात है. बिग हिट केलाय. सुपर डुपर 6. यस बँक मॅक्सिमम 6 धावा. जिथे नितेश पाटील आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये परतल्यानंतर आपण पाहतोय की रोशन आणि संदीप यांना दोघांनी जबाबदारी घेतली खांद्यावरती. धावसंख्या आता मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याच गरज आहे इथे वर्धमान गागोते संघाला. 2 षटक समाप्त. पहिले षटक कल्पेश याचं. पहिल्या षटकामध्ये माफक 3 धावा खर्च केल्या. दुसरं षटक रुपेश याचं कुठेतरी महागडं पडलं ती जिथे तब्बल 13 धावा खर्च केल्या. 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा 16. कल्पेश वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं. पहिला चेंडू सुरेख चेंडू खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह ड्राईव्ह फटका. 1 बाउंस सीमारेषा बाहेर चौकार.
जातात वर्धन गागोदे संघाचे रोशन माने याच्या बॅट मधून येतो हा सुरेख चौकार. कल्पेश याचा चेंडू शॉटून चेंडू शॉटम पूल केला पायचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल मात्र सुटला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी मोह या ठिकाणी आवरता आला नाही मात्र फलंदाज तिसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉलिंग केलं अर्थातच रोशन यानं परंतु या ठिकाणी आपण पाहतो ती कॉलिंग मात्र या ठिकाणी फसली जाते आणि रनआउटच्या स्वरूपात संदीप चांगली फटकेबाजी करत होता. काही गरज नव्हती ही धाव घेण्याची आणि निश्चितच ही विकेट वर्धविनायक गागोदे संघासाठी नक्कीच कुठेतरी या ठिकाणी ही चूक घडली जाते. पंच धावा किती त्या सेकंडला ओके एकच धाव आहे क्षमस्व. एक धाव अर्जित केली जाईल. कल्पेश पुन्हा एकदा तयार रोशनसाठी. यावेळेस बिग हिट करायचं मोह या ठिकाणी आवडता आला नाही. नक्कीच पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला रोशन यानं परंतु कल्पेश या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करतोय. बॉल जातोय निर्धाव या ठिकाणी आपण पाहतोय. अगोदरचा चेंडूवरती या ठिकाणी रनआउटची विकेट महत्वपूर्ण विकेट संदीपच्या माध्यमातून गेले. धावा झाले त्या 21 3 गडी बाद 21. कल्पेश पुन्हा एकदा सुरेख कमबॅक करतायत. रोशन फॉलो बाय ड्राइव्ह फटका सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाजांना त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. चेंडू जातो निर्धाव लगातार दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट टाकतोय. सुरेख कमबॅक जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या ठिकाणी कल्पेश यानं चांगलं कमबॅक केलंय. आता मात्र प्रेशर रोशनवरती असेल. इथे मात्र या चेंडूवरती एखाद चौकार षटकार यांना अपेक्षित असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा झाल्या ते 21. कल्पेश पुन्हा एकदा स्टेप आउट क्रॉस केला पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली जाते. अपील फेटाळतायत. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. जागेवरतीच ठेवलं जातोय जिथे फलंदाज रोशन याला. अगोदरच्या या षटकामध्ये आपण पाहतोय की संदीप चांगली फटकेबाजी करत होते. काही गरज नव्हती ती धाव घेण्याची. ती विकेटचा खूप परिणाम इथे गागोदे संघाला भोगायला पाहायला मिळतात. इथे दर्पणातून बाहेर पडतोय कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑफ रिझन मधून सरळ चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. लोअर फुटा चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळून काढलाय. फाईन लेग रिझन वरती या ठिकाणी येतो. मिड विकेट मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खराब क्षेत्ररक्षणाचा इथे परिणाम भोगावा लागेल. ती परावर्त होतोय चौकार. प्रसाद पाटील याच्या बॅट मधून कार्पेटच्या साह्यानं डीप मिड विकेटच्या मधून सरळ चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार. जिथे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि चुकीचा परिणाम इथे भोगावा लागलाय. जिथे एकच धाव होऊ शकली असते तिथे चौकार प्राप्त झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस प्रसाद बिग हिट केलाय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ वरून सीमारेषा बाहेर. हा येतोय प्रसाद याच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार.
आतमध्ये धावा होत होता. आता मात्र या ठिकाणी दुपारचं जसं मगापासून आपण पाहतो की जसं सत्र पुढे ढकललं जात आहे तसं धावा या ठिकाणी येत आहेत. तो गोलंदाज इथे मात्र त्याचा प्रयत्न आता मात्र सफल ठरतोय. गोलंदाज इथे कमबॅक करतोय. अगोदरच्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर दडपणामध्ये होतं परंतु दडपणातून बाहेर चोख प्रत्युत्तर दिलं इथे प्रसाद याला. चेंडू जातो निर्धाव धावफट स्थिरावलंय ते 35 वरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. इथे धाबा गोला करायचे आहेत त्या वर्तुने गागुदे संघाला. पुन्हा एकदा प्रसाद याच्या बॅट मधून सुरेख यस निर्णय आमच्यापर्यंत येईल. 1 बाउंस चौकार. जे झाडाखाली फणसाच्या झाडाखाली जेवढे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सूचना नाही करत, विनंती करतो आणि 100% तुम्ही उठणारच. मी माझा शब्द ऐकल्यानंतर सर्वांनी तिथे कोणीच थांबायचं नाही. प्रसाद पाटील इज ऑन फायर. जो गरज होती जिथे वर्धविनायक संघाला जिथे दडपण होतं त्या दडपणातून आणि प्रसाद याने संघाला बाहेर काढलंय. या चौकारानं संघाची धावसंख्या झाली आहे 39. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती डॉट आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. अशा तब्बल या 4 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. धावा झाल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय 39. दडपणमध्ये गोलंदाज या ठिकाणं पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू, शॉट ऑफ बॉल. यस क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली झेल मात्र सुटला जातोय. पुन्हा एकदा एक जीवनदान मिळाला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय प्रसाद पाटील याला एक महत्वपूर्ण विकेट तंबूमध्ये परतली असते परंतु जिथे विकेट होते तिथे 3 धावा मात्र कलेक्ट केल्या जात आहेत. या 3 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे 42. चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणं उभा केलाय वर्धविनायक गागोदे संघाला. जिथे पहिल्याच चेंडूवरती इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती नितेश पाटील तंबूमध्ये परतल्यानंतर असं वाटत होतं की धावा या ठिकाणी कुठेतरी कमी होतील परंतु रोशन असेल आणि प्रसाद असेल किंवा त्यानंतर संदीप असतील चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. यावेळेस बिग हिट करायचं होतं. हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली आले. फलंदाज बाद. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होतीये. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सामना या ठिकाणी सुरू आहे. विपक्ष वर्धविनायक गागोदे यांच्या मधोमध 4 षटकामध्ये वर्धविनायक गागोदे संघानं या ठिकाणी धावा गोळा केल्या आहेत. त्या 42 आणि 43 धावांना इथे उत्तर द्यायचं आहे ते स्नेहसागर वरवणे संघाला. यानंतर होणारा सामना मंगोशी विपक्ष कालभैरव तिलोरे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक साठी यायचंय. मंगोशी आणि तिलोरे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक साठी यायचंय. पहिली इनिंग समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय वर्धविनायक गागोदे संघाने निर्धारित 4 षटकानंतर धावा गोळा केल्या आहेत त्या 42-43 धावांना उत्तर द्यायचं आहे. जो कशा पद्धतीचा खेळ होईल जिथे 43 धावा इथं अक्रॉस करतील का की या ठिकाणी वर्धविनायक गागोदे संघ हा सामना सहजरित्या आपल्या बाजूमध्ये झुकवेल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन वरती घेऊन येतोय रायगडचा बुलंद आवाज सन्माननीय केतन पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम या व्यासपीठाच्या माध्यमातून तमाम प्रेक्षक वर्गांचं क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आज पेन पूर्व विभाग असोसिएशनच्या माध्यमातून बोरगाव गावातील या भव्य क्रिकेटच्या स्पर्धा आपण सगळे या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. गेले 2 दिवस सातत्याने या क्रिकेटच्या पंढरीमध्ये चालू असलेला एक जबरदस्त एक स्पर्धा. मागच्या संडेला पेन पूर्व क्रिकेटला सुरुवात झाली, त्यानंतरचा सेकंड संडे आणि अप्रतिम आयोजन कसं असतं त्याचं आदर्श जिवंत उदाहरण म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. माझ्यासोबत एक उत्कृष्ट समालोचक ज्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा दिला असे आमचे साळवी सर, नितेशजी पाटील, नागले काका आणि सर्व क्रिकेटचे चाहते. आताचा जो सामना सुरू आहे वर्धविनायक गागोदे विपक्ष
स्नेहसागर वरवणे या दोन संघांमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं वरवणे संघाने आणि त्यानंतर प्राचारण केलं गागोदे संघाला फलंदाजीसाठी. आणि सुरुवात जरी डगमगली असली गागोदे संघाची तरी सुद्धा त्यानंतरचा कमबॅक तो दाखवून दिला. प्रसाद पाटीलची खेळी, रोशन नेमाणेची खेळी आणि म्हणूनच एक मोठा फायटिंग टोटल या ठिकाणी या मॅच मध्ये दिलाय. 42 धावा बनवल्यात आणि 43 धावा बनवायच्या 24 चेंडूमध्ये. आणि गेले 2 दिवसाची जर खेळपट्टी जर सर बघितली, कालच्या दिवसात सुद्धा तुम्ही या ठिकाणी समालोचन करत होतात, तर ती खेळपट्टी आणि आताच दुपारच्या सत्रानंतरचं जे खेळपट्टी खेळते त्यामध्ये खरोखर खूप बदल झालाय. कारण त्या अगोदर खेळपट्टीमध्ये थोडीशी नमीपणा होता आणि म्हणूनच धावा कमी होत होत्या. आणि आता मात्र या मॅच मध्ये ते समीकरण पूर्ण बदललंय आणि म्हणूनच चांगली खेळपट्टी यापुढे चांगल्या बॅट्समन साठी ऍडव्हान्टेज देईल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आणि मॅच कडे वळतोय. नितेश पाटील कर्णधार प्रसाद पाटील कर्णधार या मॅच मध्ये फिल्डिंग लावतायत आणि 2 धुरंधर फलंदाज वरवणे संघाचे त्या ठिकाणी विकेटवरती पोहोचतायत. स्ट्राईक साठी अर्थातच रुपेश दळवी आणि त्याच्या सोबत कल्पेश. खर तर इतिहासाची पानं जर आपण चालली तर कितीतरी इतिहास या 2 खेळाडूंनी गाजवलेत. आपल्या गावाला बऱ्याचशा ट्रॉफीज जिंकून दिल्यात आणि त्याच पद्धतीचा खेळ या विकेटवरती करणं कर्मप्राप्त आहे या दोन्ही फलंदाजाला. आणि ती क्षमता रुपेशकडे आहे. कारण त्याचे फ्लिक शॉट्स आपण बघितलेत आणि पेन पूर्व विभागामध्ये त्याच्यासारखे फ्लिक शॉट खेळणारा मला असं वाटतं तो एकमेव असा खेळाडू आहे जो टॉप 1 वर मोजला जातो. अप्रतिम फलंदाजी आणि त्याच खेळीची अपेक्षा या मॅच मध्ये आहे त्यांच्या संघाला. अर्थातच जर आपण मागच्या वर्षी जर बघितलं तर धामणीच्या मैदानावरती रुपेशने एका षटकामध्ये 5 षटकार खेचले होते. तर हे विक्रम, बरेचसे विक्रम आपल्या पेनपुरातील क्रिकेट खेळाडूंकडे आहेत. तर वळतोय मैदानाकडे प्रवीणजी आंद्रे सर या ठिकाणी पंचाची मेन भूमिका साकारतायत, इशारा देत आहेत. या ठिकाणी सामना सुरू होतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावा. पहिला चेंडू रोशन नेमाने. यावेळी लोअर चेंडू होता, फ्लाइट दिली होती चेंडूला. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय, खूपसा बाहेर निघतोय आणि म्हणूनच पंचांनी त्याला पनिश केलाय आणि एक्स्ट्रा स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये धाव जमा होते. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावांना उत्तर देताना वरवणे संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. पहिली इनिंगचा जर आपण अभ्यास केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती नितेश पाटीलचा विकेट गेला होता आणि असं असताना सुद्धा एक मोठी टोटल त्या ठिकाणी जमा केली गागोदे संघाने आणि म्हणूनच गोलंदाज या ठिकाणी कॉन्फिडन्सली गोलंदाजी करायला पाहिजे. परंतु ते चित्र मात्र परस्पर विरोधी पाहायला मिळतं. कारण लगातार 2 चेंडू हे स्वेअर मारा होतोय, व्हाईट बॉल पडतायत आणि 2 एक्स्ट्रा धावा वरवणे संघाच्या खात्यात जमा होत आहेत. अर्थातच आपण पाहतोय की सुरुवातीचा सत्र आहे म्हणजे हा सीझन 2020-2021 हा सीझन सुरू होतोय. त्याच्यामुळे सरावाचा थोडा 21-22 क्षमा असावी 21-22 हे सत्र सुरू होतं आणि म्हणूनच थोडासा सरावाचा अभाव असू शकतो. यामुळे गोलंदाजी थोडी कमकुवत पाहायला मिळाली. यावेळी ओव्हर पिच चेंडू बरोबर त्याला टॅप केलाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या मधोमध निघतोय तो चौकार. नंतर होणारा सामना तिलोरे विपक्ष मुंगोशी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. या अगोदरचा मॅच कुरमुली संघाने अप्रतिम जिंकला. बेलवडे संघाला त्यांनी जखडून ठेवलं होतं. रमेश बांबोडेंची ओपनिंग गोलंदाजी त्यानंतरचे ते 4 बॉलर्स जे चार बॉलर्स त्यांनी यूज केले ते 4 बॉलर्सनी बेलवडे संघाची बॅटिंग लाईन त्या ठिकाणी त्यांना जखडून ठेवलं आणि म्हणून 18 धावांपर्यंत त्यांना रोखलं आणि त्यानंतर अनिकेतचे उत्कृष्ट फटकेबाजीने तो सामना एकतर्फी कुरमुली संघाने जिंकला. बघा फ्लिक जसं मी म्हटलं होतं अप्रतिम फटका पाहायला मिळाला. डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडूची उचल करण्या अगोदर दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी विकेटवरती चलाकीने 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या या 2 धावेने अग्रेसर होते ती 7. त्रेचाळीस धावा या ठिकाणी विजयासाठी बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती रोशन नेमाने सारख्या एक हुकमी गोलंदाजाला त्या ठिकाणी त्यांनी संयम पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. रुपेश यावेळी बघा फसलाय. चेंडू टॉपेज घेत हवेमध्ये जातो आणि 4 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. हा कॉलिंगचा अभाव आहे साल्वी सर. आपण जर बघितलं जर त्या ठिकाणी कॉल व्यवस्थित असता तर तो पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला झेल होता आणि झेल ड्रॉप झाला आणि
रोशनला अर्थातच ही विकेट मिळाली असती, परंतु रुपेश दळवी सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा मॅच मध्ये संधी दिलीत म्हणजे नक्कीच ती घातक ठरू शकते. येणारा क्षण सांगेल ते काय होईल पुढे, परंतु आता मात्र एक धाव वरवणे संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि या एक धावेने धावसंख्या होते ती 7 आणि ही एक धाव त्या ठिकाणी जमा होते. टोटल स्कोर जमा झालेला आहे 9 स्कोर बोर्ड वरती. 1 मिनिट केतन पाटील यांना मी थांबवतोय. या ठिकाणी जसं समालोचक कक्ष आम्ही नेहमीच सांभाळत असतो, स्वराज्य प्रतिष्ठानची स्वतःची भूमिका, स्वतःचं कुटुंब सांभाळून एक पेन पुरवण्यासाठी आपला अमूल्य वेळ देणारे स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी टेंबे मला समोर दिसत आहेत आणि दिसत असताना साळवे सरांचा शब्द त्यांना ऐकायला सुद्धा येत असेल. अतिशय त्यांच्या माध्यमातून स्वराज्य प्रतिष्ठानचं एक उल्लेखनीय कार्यकाल चालू आहे. त्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. त्याला मागच्या संडेला जे स्पर्धा झाली त्यांनी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याला विनंती असेल या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी टेंबे, त्यामुळे रंग मराठी युट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर वृत्त संपादक ते सुद्धा आहेत त्या हुद्द्यावर, त्यांनी स्टेजवर यायला पाहिजे आणि हा फर्स्ट आणि फायनल त्यांना अनाउन्समेंट राहील. अगदी सर बरोबर आहे, कारण आपण पाहतोय की पेन पुरोबा क्रिकेट चांगल्या दर्जाचा होण्यासाठी अच्छा बऱ्याच लोकांचा सहभाग आहे. लक्षात घ्या, या अगोदर गेले 10-15 वर्ष पेन पुरोबाचा क्रिकेट जो डे बाय डे डेव्हलप होतोय, जो सुधार होतोय, त्या सुधारामध्ये सुभाष टेंबे यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं, त्यांचा मधुर आवाज आपल्यापर्यंत नक्कीच थोड्या वेळात पोहोचेल. परंतु दरम्यान आपण मैदानाकडे वळतो. पहिलं षटक या ठिकाणी सर्कलचं संपलंय, चालू आहे, सॉरी, या ठिकाणी पहिलं षटक चालू आहे रोशन नेमाणेचं आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकही विकेट मिळाली नाहीये. त्यामुळे दोन्ही फलंदाज जोपर्यंत विकेटवर राहतील तोपर्यंत आशा पल्लवीत असतील अर्थातच वरवणे संघाच्या या मॅचला जिंकण्याच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशन. यावेळी चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय कारण विकेट वरती मी स्वतः बॅटिंग केली होती सर. विकेट थोडीशी स्लो आहे आणि अशा वेळी जरी या अगोदरच्या इनिंग मध्ये धावा जरी आल्या असल्या तरी सुद्धा कधीतरी खेळपट्टीवरती चेंडू खाली राहतोय, कधी उचली घेतोय, अशा पद्धतीची खेळपट्टी. कारण 5-6 दिवसा अगोदर या ठिकाणी 2 दिवस सातत्याने पाऊस पडलाय आणि म्हणूनच खेळपट्टीमध्ये थोडीशी हलचल पाहायला मिळते. रात्री सुद्धा थोडीस या ठिकाणी बुंदाबांदी झाली. यावेळी शॉर्ट चेंडू पुल केलाय, गॅप मध्ये चेंडू ढकललाय. अल्पेशच्या हाताला चेंडू लागला होता, झेल कठीण होता, परंतु त्यामुळे झेल ड्रॉप झाला आणि नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा मिळतात फलंदाजाला. या 2 धावेने वरवणे संघ पोहोचतोय तो 43 धावांना प्रत्युत्तर देत असताना 11 फॉर लॉस ऑफ 0 विकेट. कॅल्क्युलेशन जर बघितलं या अगोदरच्या इनिंग मध्ये गागोदे संघाने फक्त 3च धावा काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती नितेशचा विकेट मिळाला होता. यावेळी बघूयात जोरदार अपील, पंचांनी अपील, अर्थातच त्या अपीलला दाद दिले. नो डाऊट ही इज आउट. कल्पेश बॅक टू पवेलियन. डीजे या रायगडच्या भूमीवरती अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्म घेतलाय आणि याच स्वराज्यामध्ये चालू असलेल्या क्रिकेटची स्पर्धा गेले 15 वर्ष आदरणीय साळवी सर, नागळे सर असतील, बरीचशी अशी दिग्गज मंडळी, आमचे अमोल सर असतील, यांनी हे क्रिकेट, हे पेनपुराचं क्रिकेट सांभाळलंय. असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांची पडद्यामागची नावं आपण सातत्याने विकेटवरती किंवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊ शकत नाही, परंतु अशी बरीच व्यक्ती आहेत ज्यांनी हे क्रिकेट सुधारलं. आपण बघतोय 2021-22 वर्ष हे पर्व नवीन पर्वणी घेऊन आलंय क्रिकेट प्रेक्षकांसाठी, कारण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपण सामने पाहू शकतो आणि मुन्ना पाटील यांच्या माध्यमातून ही युट्यूबची व्यवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. गेले 2 दिवस सतत आल्या मी प्रशंसा केली, कारण क्लिअर, अतिशय चांगली क्लिअरिटी सर टीव्ही वरती जर आपण मोबाईल वरती जर बघितलं तर पाहायला मिळते. थँक्यू मुन्ना. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 11, उर्वरित 18 चेंडू आणि अजूनही बनवायच्या त्या
फुलटॉस यावेळी बरोबर चेंडू मिडविकेटला ढकललाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. अतिशय फास्ट चेंडू त्या ठिकाणी फिल्डरकडे पोहोचतोय आणि म्हणूनच दोन्ही फलंदाजांकडे अवधी फक्त एक धाव घेण्याचा होता आणि या एक धावेने धावसंख्या होती ती 12. 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. कल्पेश याच्यावर जबाबदारी खूप मोठी होती परंतु टॉपेज घेतला आणि विकेट किपर प्रसाद पाटील यांनी अप्रतिम झेल घेत त्या ठिकाणी आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिला तो रोशननी आणि म्हणूनच दबावात आता मात्र वरवणे संघ. परंतु रुपेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकते. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि या व्हाईट बॉलनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढते ती 13 धावा. काल या ठिकाणी साळवी सर युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमची कॉमेंट्री ऐकत होतो, लाईव्ह मॅच पाहत होतो. अप्रतिम दर्जाचं साऊंड सिस्टम या ठिकाणी दिलंय आणि त्याच पद्धतीचं क्वालिटी व्हॉइस तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि युट्यूबवर मॅचेस पेन पुरोमध्ये पाहायला मिळायचा खूप मोठा आनंद आहे. कधी कधी प्रत्येक व्यक्ती आपण पाहतोय की तरुण मंडळी किंवा जुनी जाणती मंडळी मॅचेसची आवड असते परंतु वेळ आणि सवड नसते. परंतु युट्यूब मोबाईल मध्ये आपण मॅच पाहू शकतो. व्हॉट अ टेक्नॉलॉजी. बघा ही मॅच, आजची मॅच सुद्धा एक स्पेन मध्ये आपला प्रेक्षक आहे गागोदे संघाचा, तो सुद्धा मॅच पाहतोय. क्या बात आहे. म्हणजे आखाती देशामध्ये सुद्धा पेन पुरोभागाची ख्याती पोचलेली आहे. दरम्यान मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळूया. धावसंख्या दुसरं षटक चालू आहे. ऋषी याची गोलंदाजी यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवर चेंडू बरोबर कनेक्ट होत नाही, टायमिंग होत नाही. अजून एक चेंडू डॉट. 14 धावा. यानंतरचा मॅच असेल अर्थातच मुंगोशी आणि तिलोरे या दोन संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. चांगला मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. खर तर गावदेवी बोरगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपण बघितलं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अमाऊंट मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर अर्थातच 30,000 रुपये आहे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक 15,000 आहे. परंतु ज्या ट्रॉफीज जे आकर्षक या ठिकाणी आपल्याला आयोजकर्त्यांनी दिल्यात त्यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. कारण या ट्रॉफीज घरी घेऊन जाण्यासाठी 2 दिवस सातत्याने रखरखत्या उन्हामध्ये हे सगळे खेळाडू खेळतायत. लक्षात घ्या. या चेंडूवरती 2 आणि खरं तर विचार केला कल्पेचा विकेट गेल्यानंतर ती आवश्यकता सुद्धा आहे. पुन्हा एकदा चेंडू प्लेसमेंट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ढकलला जातोय 1 धावेसाठी आणि या 1 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढते ती 17. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 6 धावा आल्या. म्हणजे ऋषीचं हे षटक निर्णायक असेल गागोते संघासाठी. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये एक मोठं आव्हान असेल 26 धावांचं. 12 चेंडू 26 धावा. कॅल्क्युलेशन जरी कठीण असलं तरी सुद्धा लक्षात घ्या मागच्या इनिंग मध्ये प्रसाद पाटील जो 3rd नंबरला येऊन सुद्धा धावा बनवल्या होत्या. रोशन नेमानेने धावा बनवल्या होत्या. आपणही धावा बनवू शकतो. आणि जर विकेटवर जे 2 खेळाडू आता उभे आहेत रुपेश आणि अर्थातच त्याच्या सोबत असणारा मंगेश, नितीश आहे नॉन स्ट्राईकला, तर या 2 खेळाडूंकडे ती ॲबिलिटी, ती क्षमता आहे. बघूयात रुपेश आपला जलवा कधी दाखवतोय. कारण आता मात्र वेळ ती आलेली आहे. 12 चेंडू 26 धावा. सरासरीचा विचार जर केला तो 13 धावेंची आवश्यकता प्रत्येक षटकामागे. रोशन नेमाने जोरदार अपील. पंच मात्र अपील फेटाळतात. अपील मध्ये उत्साह जास्त होता कारण पंच दक्ष बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा आणि म्हणूनच गेले 2 दिवस जे चांगलं क्रिकेट या मैदानावरती चालू आहे ते पंचांच्या जोरावरती. समालोचन कक्ष संपूर्ण मैदान सांभाळतोय परंतु विकेटवरती जी महत्वाची भूमिका असते ती पंचांची असते. रुपेश यावेळी पहिला चेंडू जरी या ओव्हर मधला डॉट गेला असला तरी सुद्धा या खेळाडूकडे त्या क्षमतेप्रमाणे त्याची बॅटिंग अजून पाहायला मिळाली आणि प्रेक्षक त्यांचा चाहता वर्ग जरी त्यांच्या वरोणे गावामधले बिलॉंग करत असतील तरी सुद्धा त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण पेन पुरवठामध्ये आहे. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. बॅक टू बॅक रो मध्ये टाकलेला दुसरा चेंडू डॉट.
अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते रोशन नेमानेची. ही गोलंदाजी गेले कित्येक वर्ष आपण विसरलो होतो की कारण त्यांचा फॉर्म बघा, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं आपण म्हणतो. आणि हे खरं आहे कारण बघा लक्षात घ्या, आपण एखाद्या गुणवंत खेळाडूला ज्यावेळी चांगल्या गोलंदाजी अपेक्षा करतो त्या पद्धतीची त्याची गोलंदाजी झाली तर नक्कीच संघाला बेनिफिट मिळतं. यावेळी मात्र थोडासा चेंडू खराब होता, थोडा मागे चेंडू आपटला आणि त्याचा ऍडव्हान्टेज रुपेशने घेतलाय. शॉर्ट चेंडू सरळ पुल केलाय, डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. टोटल 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अर्धा पल्ला या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण करतोय वरवणे संघ. अजूनही 22 धावा आवश्यकता आहेत. अतिशय स्लो रनअप आणि तेवढा स्लो चेंडू टाकलाय, फसवलाय फलंदाजाला. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू मिस करतोय रुपेश. बघा खरं तर खेळपट्टी थोडीशी दमट आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज गोलंदाजाला नक्कीच मिळतोय, परंतु कारण चांगल्या लेवलचे बॅट्समन सुद्धा जर लगातार चेंडू डॉट होत असतील याचा अर्थ खेळपट्टीचा थोडासा या ठिकाणी ऍडव्हान्टेज गोलंदाजाला मिळतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशन रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अगोदरच लेफ्टी बॅटिंग करण्याचा प्रयत्न रुपेशचा आणि डॉट चेंडू जातोय. या ओव्हर मधला हा 4था डॉट. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि अर्थातच रुपेशवर जे दडपण आले, जे प्रेशर आले त्यामुळेच अशा पद्धतीने खेळण्याची गरजही आहे, परंतु रोशन मात्र यावेळी हवी ठरतोय रुपेशवरती. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. या षटकाचा जर आपण ऍक्शन रिप्ले जर मागचे 5 चेंडू सर बघितलेत तर त्या 5 चेंडू मधले 3 चेंडू स्लोअर होते आणि ही चांगल्या खेळाडूची चांगल्या गोलंदाजीची गुणवत्ता असते, ते दाखवलंय रोशन नेमानेने आणि आज त्यांचा फॉर्म परत आलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा जमा झाल्या आहेत त्या 22. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. म्हणजे जशी धावांची गती वाढली पाहिजे ती मात्र थोडीशी मंदावते आणि येणाऱ्या 6 चेंडूवरती आवश्यकता आहे ती 22 धावांची. 3 मोठे फटके या सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतात वरवणे संघाला, परंतु 3 सुरुवातीचे चांगले चेंडू गागोदेश संघाला या मॅच मध्ये पकड अजूनही मजबूत करून देऊ शकतो. बघूयात सामना कुठल्या बाजूला झुकेल, कुठल्या बाजूला कोणता संघ विजय होईल, परंतु दोन्ही संघांचा जर कॅल्क्युलेशन बघितलं, दोन्ही संघाची क्षमता बघितली तर दोन्ही संघ कॅल्क्युलेटेड माइंडने 50-50 मॅच खेळतात आणि आता जरी ही मॅच जरी एकतर्फी पाहायला मिळत असली तरी सुद्धा लक्षात घ्या जोपर्यंत रुपेश स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत मॅच मध्ये काही होऊ शकतं. लक्षात घ्या मागच्या 3 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर रोशन नेमाने यांनी आतापर्यंत 51 बळी आपल्या नावावरती घेतलेले आहेत. वेल डन रोशन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि नंबर 1 चा जो खेळाडू पेन पुरवगामध्ये आहे या सूची मधला तो अर्थातच नो डाऊट आयकॉन प्रवीण नलावडे. 93 विकेट. मला वाटतं केतन पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार अनुक्रमे बसला तर 21 धावा सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पहिल्या चेंडूवर बसला तर अत्यंत कॉन्फिडन्स चांगला वाढू शकतो बॅट्समॅन. नक्की सर, अनुभव जर बघितलं तर या खेळाडूकडे दांडगा अनुभव आहे जसं मराठीत आपण म्हणतो आणि या गुणवत्तापूर्ण खेळाडूकडे आता मात्र आपल्या संघाची पूर्णतः जबाबदारी आहे. कारण मला असं वाटतं येणाऱ्या 6 चेंडूला फेस पूर्ण रुपेशच करेल, परंतु मॅच बघूयात कुठल्या बाजूला कलाटणी देते कारण 4थं षटक गोलंदाजीसाठी येतोय गागोदे संघाकडून. मितेश साळवी सरांनी जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता रुपेशचा. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढं टायमिंग मात्र होत नाहीये. अजून एक डॉट चेंडू. आतापर्यंत रुपेशची खेळीचं जर आपण पृथक्करण ऐकवलं 7 चेंडू डॉट गेलेले आहेत, त्यामध्ये त्याचे चौकारी आहेत, 2 चौकार त्यांनी मारले आहेत, परंतु 7 चेंडू डॉट या मॅच मध्ये निर्णायक आहेत. लक्षात घ्या. असू द्यात 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे. रुपेश
पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव चित्याच्या चपलाईने त्या ठिकाणी पूर्ण करतोय अर्थातच रुपेश. आणि या 2 धावेने धावसंख्या होती ती 24. उर्वरित 4 चेंडू आणि 19 धावा. 3 षटकार या मॅच मध्ये परत आणू शकतो वरवणे संघाला. आणि या विकेट या खेळपट्टीवरती या मैदानावरती बरेचसे इतिहास असे घडलेत. 3 लगातार षटकार सुद्धा पडलेत. 5 षटकार सुद्धा लगातार पडलेत. आणि याच खेळाडूंनी सुद्धा असं आपलं दाखवून दिलेलं आहे बऱ्याचदा की माझ्याकडे ती क्षमतेने मी 3 षटकार मारू शकतो. परंतु पुढचा चेंडू पुन्हा एकदा मितेश. लेग स्टंप वरती चेंडू होता. त्याच पद्धतीने लगातार 3 चेंडू जर ऍक्शन रिप्लेस जर बघितलं तर रुपेशने त्याच पद्धतीने खेळले आणि 3 चेंडूंमध्ये सफलता फक्त एकदाच मिळाली. त्यामध्ये 2 धावा मिळाल्या. मला वाटतं केतन जशी रुपेची मागच्या 2-3 वर्षांमध्ये जे फुटवर्क होतं ना ते फुटवर्क कमी पडतो ना तरी या 22 धावा ह्या षटकामध्ये 100% होतात. बघा असं म्हटलं जातं हिंदीमध्ये जंग हथियारों को लगता है इरादों को नहीं. इरादा मजबूत करिए आप. यावेळी फसवलाय. कॉन्फिडन्स पूर्ण शोल्डर डाऊन केले होते रुपेशने आणि म्हणूनच हावी ठरतो मितेश 4थ्या नंबरचा गोलंदाज ज्यांनी या मॅच मध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोल आहे गागोदे संघाची. आणि मोठा धक्का मिळतोय तो वरवणे संघाला. डीजे मितेश यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली या षटकामध्ये असं वाटलं होतं की 22 धावांचं जे 22 धावा ज्यावेळी 6 चेंडूमध्ये हव्या होत्या त्यावेळी नौखा गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येतो. परंतु प्रेशर मध्ये न येता या गोलंदाजाने रुपेश सारख्या फलंदाजाला सुद्धा त्या ठिकाणी विकेटवरती जखडून ठेवलं. आणि या सामन्यामध्ये पूर्णतः पकड मजबूत करतोय वर्धविनायक गागोदे संघ. आणि यावेळी जी सामन्याची औपचारिकता राहिली होती ती सुद्धा पूर्ण होते आणि सामना एकतर्फी या ठिकाणी वरवणे संघाच्या विपक्ष जाताना दिसतोय. गागोदे संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. कारण उर्वरित चेंडू बाकीत फक्त 1 आणि भरपूर धावा करायच्या आहेत. कठीण आहे, अशक्यच आहे. कारण क्रिकेटमध्ये असे कोणते मोठे फटके नाहीये जिथे एवढ्या मोठ्या धावा 19 धावा होऊ शकतात. अनिश्चिततेचा खेळ नक्कीच आहे. परंतु मॅचचं जर आतापर्यंत कॅल्क्युलेशन बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी. वाईट बॉल. या वाईटने धावसंख्या थोडीशी वाढते. ती 25 वरती पोहोचते. 2 षटकापर्यंत केतन हा सामना 50-50 होता माझ्या अंदाजानुसार. परंतु 3ऱ्या षटक हे रोशन नेवाने टाकला. ते प्रेशर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हा मॅच डिपीट होत आहे. नो डाऊट. आणि म्हणूनच बरोबर कॅल्क्युलेशन आहे सर. जोरदार अपील. अर्थातच पंच त्या अपीलला फेटाळतायत. परंतु मॅच मात्र या ठिकाणी या शेवटच्या चेंडू नंतर संपतोय. या मॅच मध्ये विजय संघ अर्थातच वर्धविनायक गागोदे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अप्रतिम माध्यमातून अर्थातच एक मोठा फायटिंग टोटल दिला समोरच्या टीमला. आणि टोटल धावा बनवल्या त्या नाबाद 12 धावा. आणि गोलंदाजी करत असताना एक महत्वाचा विकेट. कलेक्टेड युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जाते आदरणीय सुधीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येते. सुधीर पाटील या गावचे प्रतिष्ठित मान्यवर. खरं तर सुधीरदादा पाटील या पेन पूर्व विभागाचे प्रतिष्ठित मान्यवर आम्ही म्हणतो. कारण वेळोवेळी क्रिकेटची स्पर्धा असो, सांस्कृतिक स्पर्धा असो, प्रत्येक ठिकाणी त्यांचं महत्वाचं योगदान असतो. आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं पाऊल ज्यांचं या ठिकाणी पडते असे आमचे अर्थातच सुधीरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या जावयानं या ठिकाणी ही ट्रॉफी देण्यात येते. अर्थातच या ठिकाणी रोशन नेमाने अर्थातच कशी गुणवत्ता खेळाडूमध्ये गुणवत्ता कशी असते बघा याचा आदर्श ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने युट्यूबनं मी विनंती करतो की आपण ही जे प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठी इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. आणि रोशनने या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवलंय की या मॅच मध्ये जरी मला मॅन ऑफ द मॅच मिळाला असला तरी सुद्धा विजयाचा खरा शिल्पकार ज्याला रोशनने स्वतः तयार केलंय गोलंदाजीच्या माध्यमातून अर्थातच मितेशला तो डेडिकेट करतोय ती ट्रॉफी. आणि स्वतः सुधीरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ती मितेशला फर्स्ट टाइम या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मिळते. जोरदार टाळ्या या ठिकाणी या खेळाडूंसाठी.
आणि तेवढ्याच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन नेमानेसाठी. क्या बात आहे. खेळाडू वृत्ती आणि नवीन खेळाडूला मोटिवेशन करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. अप्रतिम. वेल डन रोशन, वेल प्लेड मितेश, आणि कॉंग्रॅच्युलेशन गागोदे टीम. हार्ड लक. अर्थातच या ठिकाणी वरवणे संघ जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा लक्षात घ्या, विजयातूनच पराजयातूनच या ठिकाणी विजय संपादन केला जात असतो. लक्षात घ्या, नेहमीच आमचे साळवी सर सांगत असतात. आणि जरी तुमचा या ठिकाणी पराभूत तुम्ही झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुमचा खेळ नक्कीच चांगला होईल. मॅच संपलाय आणि अर्थातच या ठिकाणी मायक्रोफोनवर मी पुढच्या मॅच साठी आमंत्रित करतोय आदरणीय साळवी सरांना. आणि तत्पूर्वी या दोन बलाढ्य संघांमध्ये अप्रतिम मॅच होईल. प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह टेलिकास्ट या मैदानावरती असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना या मॅचचा आनंद लुटता येईल. ओव्हर टू माईक. अर्थातच साळवी सर. सुभाष टेंबे आणि मीच कॉमेंट्री करणार आहे. आणि खरोखरच एक व्यासपीठावर बसल्यानंतर आमचे समालोचक केतन पाटील असेल, बुलंद आवाज स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष टेंबे यांचा असेल, आणि नागले सर माझ्या बाजूला असेल, तर मला सुद्धा 25च्या वयात आल्यासारखं जाणवतं. निश्चितच तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतोय. आणि सामना शेवटच्या सामन्याकडे वळूया आपण. अत्यंत चोरशीचा सामना हा सुद्धा होईल. आणि हेमंत गोळे यांच्या हातात चेंडू सोपवलेला पहिला चेंडू हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर होता फलंदाजांनी, तो हेरला होता. आणि यशच्या बरोबर त्यांनी कव्हर केलं होतं आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या किंचितचा बाहेर होता. ते बॅटीला न टच करता चेंडू जातोय यशच्या रक्षकांच्या दस्त्यानात. रोहित आणि विराज दोन्ही फलंदाज मैदानात. हा पॉवर प्लेचा फायदा घेतलाय आणि पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला गेला. चेंडू सर्व बॅकवर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. आर पार. 4 धावा. ब्रिटानिया पारे चौकार. बजाव डीजे दादा. आवाज वामन दरोडा डिस्ट्रिक्ट लेवलला कॉमेंट्री करतात. केतन पाटील हा तर डिस्ट्रिक्ट लेवलला दिवसा असो ना रात्र असो, माझ्या बरोबर सुद्धा रात्री, पण आता मी रात्री कॉमेंट्री करण्याचं सोडून दिलंय. केतन पाटीलचा अजून सुद्धा हातखंड आहे, रात्रीच्या मॅचला सुद्धा सुंदर कॉमेंट्री करतो. आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष टेंबे यांचं तर निवेदन सूत्रसंचालन आणि वृत्त संपादक रंग मराठी चॅनलच्या माध्यमातून आता परखड बातम्या, रोखोक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि कणखर आवाज. माणसाचा आवाज कसा असावा कणखर. माणूस हा माणसासारखाच असेल तर त्याचा आवाज कणखर येतो. लक्षात ठेवून द्या. दरम्यान पुढचा चेंडू करतोय खाली बॉल. केपिनला बॅट्समॅन ट्राय टू प्ले, मिसेस कम्प्लिटली, आणि ऑल्सो बॉल मिसिंग ऑन द विकेट कीपर.